नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण काही स्टॉक काढले आहेत उद्यासाठी. त्यात थोडासा स्टडी करू आणि कुठले कुठले स्टॉक आहे ते बघू. पहिला स्टॉक जो आहे तो तुम्हाला जो स्क्रीनवर दिसतोय त्या स्टॉकबद्दल आपण बोलूया जरा. त्या स्टॉक आपण ओपन केला आहे. मी तुम्हाला फास्टमध्ये फक्त त्याचं टार्गेट किंवा मला काय वाटतं कुठपर्यंत जाण्याचे चान्सेस आहे किंवा काय आपण करू शकतो त्यामध्ये ते सांगतो आहे. ठीक आहे, हा चार्ट आहे, स्क्रीनवरती ओपन आहे. कोणाला जर पोझिशनल घ्यायचा असेल किंवा वाटतोय तर हा स्टॉक बेस्ट आहे. 450पर्यंत आहे, तर आपण साधारणतः 400 प्राईसपर्यंत एक डिप ठेवू आणि दोघांच्या या 450 ते 400मध्ये आपण बुक करायला काही अडचण नाही असं मला वाटतं आहे. बेस्ट टार्गेट देऊ शकतो तो आपल्याला 500, 550, 600पर्यंत टार्गेट देऊ शकतो. त्यामुळे हा एक स्टॉक आहे जो माझ्या पसंतीचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा एक स्टॉक, मी जास्त डिटेलमध्ये तुम्हाला चार्ट सांगत नाही, फक्त जे महत्त्वाचं आहे तेवढंच तुम्हाला सांगतो आहे. जर यात तुम्हाला डिटेल अजून काही माहिती हवी असली किंवा विचारणार असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये किंवा मेसेज करू शकता. त्यावर तुम्हाला डिटेलमध्ये या चार्टबद्दल किंवा स्टॉकबद्दल माहिती सांगू शकतो. ठीक आहे, दुसरा अजून एक स्टॉक आहे, आपण जरा फास्टमध्येच घेतो आहे तो पण. ठीक आहे, चेन्नई पेट्रो म्हणून तो चार्ट आपण ओपन करू. आहे स्टॉक. ॲक्च्युली बघा, या स्टॉकवर जर बघाल जवळपास 1200चा अबव हाय मारलेला होता. मार्केट बऱ्याच दिवसापासून निगेटिव्ह असल्यामुळं बऱ्यापैकी बेरीज झाले मार्केट चेन्नई पेट्रोलमध्ये. इथं असं एक आहे की इथं तुम्हाला आत्ता ज्या रेंजला आहे तिथं रिटेस्ट करील हा स्टॉक. त्यामुळं इथं ज्यांनी कोणी आधी घेतलेलं आहे त्यांच्यासाठी पण आणि नवीन कोणी असेल तर त्यांच्यासाठी पण मला असं वाटतं की इथं आपण थोडी क्वांटिटी ॲड करायला काही हरकत नाही. ज्यांचं ऑलरेडी असेल त्यांनी ॲड केलं तरी चालेल किंवा जो कोणी फ्रेश असेल ते त्यांनी पण इथं नवीन बुकिंग घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. टार्गेट तर सांगायचं काम नाही याचं, पुन्हा 1000पर्यंत टार्गेट राहील. आणि अजून बघूया त्याच्याबद्दल दुसरं काय सांगते. बेस्टचे स्टॉक आहे, काही अडचण नाही घ्यायसाठी, आपण बिंदास घ्या म्हणजे मी फोर्स नाही करत आहे, परंतु मला असं वाटतं आहे की आत्ता आपल्याला इथे यात क्वांटिटी ॲड करायला काही हरकत नाही आहे. हे माझं मत आहे, बाकी तुमची इच्छा सर्व. ठीक आहे, फास्टमध्ये स्टॉक सांगतो आहे मी. आपला तिसरा स्टॉक जो आहे भारत फोर्क हा एक स्टॉक आहे जो मलाही बेस्ट वाटतो आहे. बघा, आता इथे सुद्धा आधीच्या स्टॉकसारखंच इथे आपण नवीन असाल तर फ्रेश एंट्री आहे त्या करंट मार्केट प्राईसला, काही अडचण नाही आहे. आणि कोणी ऑलरेडी घेतलेला असेल तर थोडेसे आपण ॲड कॉन्टॅक्ट करूया, म्हणजे ॲव्हरेज प्राईस आपल्याला जरा व्यवस्थित मिळेल आणि प्रॉफिट बुकिंगला सोयीस्कर होईल. त्यामुळे याचंही टार्गेट तेच, ज्याचा हाय आहे तोपर्यंत थोडासा वेळ लागेल, पण आपण 1450, 1500 याप्रमाणे आपण टार्गेट बुक करू. जसं जसं आपलं कम्फर्टेबल वाटेल तसं तसं टार्गेट बुक करू. पण इथं तुम्हाला ॲड करायला काही अडचण नाही आहे, क्वांटिटी ॲड करायला काही अडचण नाही आहे. ठीक आहे, यातही कोणाला काही शंका असेल तर मला कमेंट्स करा, मी सांगेल त्यावरती. दुसरा एक स्टॉक आहे जो थोडासा रिस्की आहे, परंतु आपण त्यात एक हे करूया. जेम फायनान्शियल म्हणून आहे, थोडासा रिस्की स्टॉक वाटतो आहे मला, परंतु साधारणतः आपण त्याचा एक 120च्या आसपास आपण एस एल ठेवून 120च्या आसपास एस एल ठेवू. म्हणजे हाय त्या करंट प्राईसला 129ला इथं बाईंग प्राईस बेस्ट वाटते मला. 120चा एक एस एल ठेवू आणि नवीन फ्रेश असेल तर इथे एंट्री करू, किंवा ज्यांनी ऑलरेडी हायला वगैरे कुठे घेतलेला असेल तर त्यांनी याच्यामध्ये क्वांटिटी ॲड करून तो कंटिन्यू करू शकता.
हा एक बेस्ट आहे. तर अशा प्रकारचे हे ते 3 ते 4 स्टॉक जे आहे ते आपण मंडेपासून, आता आज संडे आहे तर मंडेसाठी दिलेले आहेत. मंडेपासून आपण त्यात एंट्री करून आपल्या मी सांगितलेली जी प्राईस आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडा स्टडी करा. तुम्हाला कुठं वाटतं योग्य वाटतं त्या पद्धतीने क्वांटिटी घ्या. कोण तुमचा फायनान्शियल ॲडवायझर आहे त्यांचा सल्ला घ्या आणि जेवढं जास्तीत जास्त प्रॉफिट शक्य होईल तुम्हाला जिथे वाटेल तिथे बुक करा. थँक्यू, धन्यवाद.